नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रात आपण विविध प्रकारचे रिलेज, कॅपॅसिटर्स, OLP, फॉल्ट शोधणे आणि सुधारणे कसे तपासायचे आणि चाचणी करायची हे जाणून घेऊ। उद्दिष्टे: या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। फिजिकल टेस्ट पद्धतीद्वारे कॅपॅसिटर टेस्ट आणि चाचणी करा। स्पार्क चाचणी पद्धतीने कॅपॅसिटर टेस्ट आणि चाचणी करा। क्लॅम्प मीटर कॅपॅसिटर आणि चाचणी करा। ओव्हरलोड कॅपॅसिटर OLP तपासा आणि चाचणी करा। रिले टेस्ट आणि चाचणी करा। आता विविध प्रकारचे OLP फॉल्ट शोधणे आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेली टूल्स, इक्विपमेंट आणि कन्झ्युमेबल वस्तूवर एक नजर टाकूया। टूल्स, इक्विपमेंट आणि कन्झ्युमेबल्स: स्क्रू ड्रायव्हर 10 मिमी, टिप 200 मिमी लेंथ, इन्सुलेटेड हँडल कटिंग प्लायर 200 मिमी लेंथ, स्क्रू ड्रायव्हर सेट, क्लॅम्प मीटर FHP कॉम्प्रेसर, रनिंग कॅपॅसिटर 6 मायक्रोफॅरेड्स, करंट कॉइल रिले, ओव्हरलोड प्रोटेक्टर OLP, 1 स्क्वेअर मिलीमीटर लीड वायरचे 2 मीटर्स, 2 मीटर सह वायर सह क्रोकोडाईल क्लिप, व्होल्टेज मीटर आणि एम्प मीटर बसवलेले चाचणी बोर्ड। आता विविध प्रकारचे रिले, कॅपॅसिटर्स, OLP तपासणे आणि तपासण्याची तयारी पाहू। फॉल्ट शोधून काढणे आणि दुरुस्त करणे। कार्य 1: रन कंडेन्सर तपासा आणि चाचणी करा। फिजिकल चेक पद्धत: कार्य 2: रन कॅपॅसिटर तपासा आणि चाचणी करा। स्पार्क चाचणी पद्धत: उच्च व्होल्टेज स्रोत कंडेन्सरला नुकसान करू शकतात किंवा इजा होऊ शकतात। या कारणासाठी लो व्होल्टेज ऊर्जा स्रोत किंवा चार्जिंग कूलिंग टूल डिझाइन वापरा। चाचणी दरम्यान अप्रत्याशित परिणाम आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी कंडेन्सर टर्मिनल्सचे योग्य ग्राउंडिंग सुनिश्चित करा। टर्मिनल्सवर ऊर्जा स्रोत कनेक्ट करताना स्पार्कचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। एक महत्त्वपूर्ण स्पार्क सूचित करते की कंडेन्सर चार्ज होत आहे, तर लहान किंवा कोणताही स्पार्क नाही याचा अर्थ ती डिस्चार्ज झाली आहे। स्पार्क चाचणी दरम्यान टर्मिनलशी थेट संपर्क टाळा। विद्युत शॉक टाळण्यासाठी इन्सुलेटेड स्टूल्स किंवा प्रोब वापरा। व्हिज्युअल मध्ये दाखवल्याप्रमाणे चाचणी बोर्ड तयार करा। प्रोब A ला एक कंडेन्सर टर्मिनलशी आणि प्रोब B ला दुसऱ्याशी कनेक्ट करा। कॉर्ड वायरला पॉवर स्त्रोतशी जोडा। काही सेकंदासाठी चाचणी बोर्ड चालू करा आणि नंतर बंद करा। कंडेन्सरचे टर्मिनल लहान करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचे प्लास्टिक हँडल धरा। तीव्र ठिणगी पडल्यास कंडेन्सरमध्ये मोठा चार्ज होत असल्याचे चेतावणीचे चिन्ह आहे। विजेचा धक्का किंवा दुखापत टाळण्यासाठी ते अत्यंत सावधगिरीने हाताळा। कमकुवत किंवा कोणतीही ठिणगी न पडल्यास तो एक इष्टतम परिणाम आहे जे कंडेन्सर डिस्चार्ज आहे आणि हाताळण्यास सुरक्षित आहे हे दर्शविते। कार्य 3: क्लॅम्प मीटर सह कॅपॅसिटर तपासा आणि चाचणी। कॅपॅसिटर डिस्चार्ज करण्यासाठी त्याचे टर्मिनल ओलांडण्यासाठी योग्य रजिस्टर किंवा इन्सुलेटेड टूल वापरा। उघड्या हाताने वापरणे टाळा। व्होल्टमीटरने डिस्चार्ज करून तपासा।
ऊर्जा स्रोत बंद करा आणि तुमचे मल्टीमीटर सर्वोच्च प्रतिकार सेटिंगवर सेट करा। सामान्यतः ओम्स किंवा ओमेगा चिन्हासह लेबल केले जाते। एकदा कॅपॅसिटर डिस्कनेक्ट झाल्यानंतर अपघाती धक्का टाळण्यासाठी तो पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे का ते पुन्हा तपासा। क्लॅम्प मीटरच्या चाचणी कार्ड्स कॅपॅसिटर लीड किंवा टर्मिनलला क्षणभर स्पर्श करा। समाधानकारक कॅपॅसिटर दर्शविणारे क्लॅम्प मीटर पॉइंटर थोडेसे तत्काळ विक्षेपण पहा। जर क्लॅम्प मीटर सतत लो प्रतिकार दर्शवत असेल तर याचा अर्थ कॅपॅसिटर लहान आहे। ठराविक वेळेनंतर स्केलच्या 0 टोकाकडे जाईल। जर कॅपॅसिटर खुला असेल तर क्लॅम्प मीटर पॉइंटरची हालचाल होणार नाही। कॅपॅसिटर टर्मिनल जाणाऱ्या क्लॅम्प मीटरला स्पर्श करा आणि क्लॅम्प मीटर पॉइंटरचे विक्षेपण लक्षात घ्या। लीड्स बदला आणि त्यांना पुन्हा स्पर्श करा। कॅपॅसिटर समाधानकारक आहे की नाही हे पहिल्या तपासणीपेक्षा पॉइंटरने विक्षेपण अंदाजे दुप्पट असेल। कार्य 4 टेस्ट लॅम्प वापरून OLP तपासा। ओव्हरलोड प्रोटेक्टर OLP सहसा कॉम्प्रेसर जोडलेला असतो आणि कदाचित प्लास्टिक किंवा मेटल हाऊसिंगने झाकलेला असतो। ओव्हरलोड प्रोटेक्टर OLP घ्या। टेस्ट बोर्डवर टेस्ट लाईट प्लग इन करा आणि तो चालू करा। एका लीडला ओव्हरलोड प्रोटेक्टर टर्मिनल 1 ला आणि दुसऱ्याला टर्मिनल 2 ला आणि 3 ला स्पर्श करा। जर बल्ब चमकत असेल तर ओव्हरलोड प्रोटेक्टर टर्मिनल OLP चांगला आहे। क्लॅम्प मीटर प्रतिकार करण्यासाठी सेट करा। एका ओव्हरलोड प्रोटेक्टर टर्मिनल OLP टर्मिनल 1 ला स्पर्श करा आणि दुसऱ्या प्रोबला टर्मिनल 2 ला स्पर्श करा। टर्मिनलचे संकेत पहा। 2 पासून प्रोब घ्या आणि 3 ला स्पर्श। मल्टीमीटरचे संकेत पहा। क्लॅम्प मीटर सातत्य दर्शवित असल्यास ओव्हरलोड संरक्षण चांगले आहे। कार्य 5 रिले तपासा आणि चाचणी करा। रिले हे सामान्यतः लहान बॉक्स आकाराचे अनेक पिन किंवा टर्मिनल असलेले घटक असतात। रिलेमध्ये सहसा कॉईल पिन, कंट्रोल साइड आणि कॉन्टॅक्ट पिन्स स्विच साइड असतात। रिले युनिट पासून डिस्कनेक्ट करा। रिले मधून तारा काढा। क्लॅम्प मीटर रेजिस्टन्सला सेट करा। एक प्रोब रिले कनेक्ट 1 ला आणि दुसरा S शी जोडा। त्याच्यातील सातत्य तपासा। सातत्य असल्यास संपर्क अडकले आहेत किंवा एकत्र वेल्डेड आहेत। रिले बदला। L आणि M मधील वर्तमान रिले कॉईल सातत्य तपासा। सातत्य नसल्यास याचा अर्थ कॉईल उघडा। रिले बदला। कार्य 6 वर्तमान कॉईल रिले चाचणी। क्लॅम्प मीटर मदतीने 1 आणि 2 मधील सातत्य तपासा। 1 आणि 2 दरम्यान सातत्य ठीक असल्यास करंट कॉईल रिले चे कॉईल सातत्य ठीक आहे। सामान्य स्थितीत 1 आणि 2 सातत्य आहेत। 2 आणि 3 मधील सातत्य तपासा। सामान्य स्थितीत वापरात नसताना 2 आणि 3 उघडे आहेत। 2 आणि 3 मध्ये सातत्य नसल्यास रिले ठीक आहे। 2 आणि 3 मध्ये सातत्य नसल्यास रिले ठीक आहे। रिले वरची बाजू खाली ठेवा। 2 आणि 3 मधील सातत्य तपासा। सातत्य असल्यास रिले ठीक आहे। त्याच्या मूळ स्थितीत आणा।
2 आणि 3 मधील सातत्य तपासा. सातत्य नसल्यास रिले ठीक असल्याचे आढळले. प्लगरची हालचाल तपासा आणि आवाजाचे निरीक्षण करा. रिलेवरची बाजू खाली ठेवा. प्लगर वर सरकतो आणि तुम्हाला आवाज ऐकू येतो. सामान्य स्थितीत आणा. रिले खाली येतो आणि आपण आवाज ऐकू शकता. आवाज नसल्यास रिले सफॉल्ट आहे आणि रिले प्लगर ऑपरेशन ठीक नाही. कार्य 7. व्होल्टेज किंवा पोटेन्शियल प्रकार. रिलेमध्ये NCC सामान्यपणे बंद संपर्क असतात. साधारणपणे बंद संपर्क बिंदू NCC 1 आणि 2 च्या दरम्यान असतात. प्रेशर कॉइल 2 आणि 5 च्या दरम्यान असते. रिले पॉइंट 1 आणि 2 हे सामान्यतः बंद संपर्क बिंदू असतात. साधारणपणे सिरीज लॅम्प तपासा. प्रतिसाद प्रकाश योजना. पॉइंट 1 आणि 5 संपर्क बिंदू कॉइलिंग बेल सारखे आवाज करतात. त्याची चाचणी मालिका दिव्याद्वारे केली जाते. पॉइंट 2 आणि 5 द्वारे दर्शविलेले पोटेन्शियल किंवा प्रेशर कॉइलला दिव्याने जोडा. सर्व काही व्यवस्थित असल्यास तुम्हाला फक्त एक टिक आवाज ऐकू येईल कारण तो उत्साही होतो आणि संपर्क बिंदू तोडतो. वरील निकाल चाचणीसाठी असल्यास रिले कॉइलचे कार्य ठीक आहे. रिकॅप. या विषयावर आपल्याला माहिती मिळाली. फिजिकल तपासणी पद्धतीद्वारे कॅपॅसिटर तपासणे आणि चाचणी करणे. स्पार्क चाचणी पद्धतीने कॅपॅसिटर तपासणे आणि चाचणी करणे. क्लॅम्प मीटरने कॅपॅसिटर तपासणे आणि चाचणी करणे. ओव्हरलोड प्रोटेक्टर तपासणे आणि चाचणी करणे. रिले तपासणे आणि चाचणी करणे. मला आशा आहे की आपणा सर्वांना विविध प्रकारचे रिले, कॅपॅसिटर, OLP फॉल्ट शोधणे आणि तपासण्याची आणि चाचणी करण्याची प्रक्रिया समजली असेल. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो आणि पुढच्या सत्रात भेटूया. बाय.